नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना. कशा आहात? मस्तच असताल अशी आशा करते. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मस्त जावा, खूप हसत खेळत जावा अशी विनंती करते स्वामींजवळ. तर इथं मी बनवत आहे उत्तप्पा आणि सांबार. तर मी सांबार बनवून घेतलं आणि इथं बनवते मी उत्तप्पा. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त असं उत्तप्पा बनवत आहे. आणि मी कढईत तेल सोडते बरं का मित्रांनो, कारण माझ्या उलटतच नव्हता, लय मोडत होता. त्यामुळे मी कढईत थोडं थोडं तेल सोडत होते. मुलांची खूप इच्छा चालली होती उत्तप्पा खाण्याची, कारण गावाकडे असल्यामुळं पूर्ण महिना गेला त्यांना भेटलाच नव्हता उत्तप्पा खाण्यासाठी. इथं आल्यानंतर एक एक करूच तर एकदा इडली केली. म्हटलं मग मी आज ह्या रविवारी स्पेशल काहीतरी बनव. तर मग मी बनवला उत्तप्पा आणि डोसा. एकच पीठ असतं. मग सकाळी बनवलं होतं डोसा, त्यांना जायचं होतं त्यावेळेस, आणि मुलांना नंतर ते झोपेतून उठल्याच्या नंतर त्यांना बनवून दिला होता मी उत्तप्पा. तर अशा प्रकारे मी बनवला आहे. आणि ही माझे दोन चिली पिली खात आहेत आणि मांजर पण फिरते त्यांच्या भोवताने. भात पण केलता, कारण रुद्राला लय नाही आवडत. एक दोन खाल्ले, एक खाल्ला तरी तो बास म्हणतो. तर चला पुढं दाखवते आज दिवसभरातलं काम. तर मी आणला आहे किराणा. कालच रात्री आणला होता. रुद्रा शाळेतून आल्यावर गेलो तो आणायला. तर लय पाऊस होता आणि पावसातच येताना किराणा घेऊन आलो आम्ही बाजार. तर डीमार्टमध्ये गेलो. खूप अशी बिस्किट आणलेत, कारण बिस्किटही संपले होते आणि तेलही संपलं होतं. बाकी सगळं होतं, पण म्हटलं चला मुलांसाठी बिस्किटं पण आणावे. तर इथं असे भरपूर असे त्यांच्या पप्पांनी खूप अशी बिस्किटं घेतलेत वेगवेगळे, चहाबरोबर खाण्यासाठी किंवा असेच कुर्ते खाण्यासाठी. त्याला बिस्किट शनिवारी आहे स्कूलमध्ये अलाउड. तुम्हाला थोडंपर्यंत सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्याला बिस्किट पण आणली शाळेमध्ये अलाउड. फक्त शनिवारी हाफ डे असतो. घरी त्यासाठी आणली आहे. शनिवारी हाफ डे असतो, कारण डीमार्टमध्ये त्याला देता येतात बिस्किटमध्ये नाही. सकाळी तो खूप लवकर जातो बाजार असतो. जाताना मग चहा आणि बिस्किट थोडंसं चारावं लागतं सगळ्या बाजारात. त्यामुळे मग हे बिस्किट आणले. आणि हे आहेत तर हे सारखं मोनिको बिस्किट सारखं लागतं शाळेमध्ये बी. त्यामुळे शनिवारचा कार्यक्रम असतो. रुद्राणीलाही लागतो, रुद्राला लागतो.